हॅलो अँड वेलकम एव्हरीवन. जनरल ॲग्रिकल्चरच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. बघा, आज आपण पार्ट 3 म्हणजे आपला प्लांट पॅथॉलॉजीचे लास्ट लास्ट पार्टमध्ये आलो आहोत. ओके. आणि आज लास्ट पार्टमध्ये आपण मॅक्सिमम बॅक्टेरियोलॉजी डिस्कस करणार आहोत. ओके. चला तर सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा. Which of the following term describe a bacterium that has flagella distributed over the entire surface? आणि ऑप्शन दिले आहे मोनोट्रिचस, लोकोट्रिचस, पेरिट्रिचस आणि अँपिट्रिचस. तर बघा, जेव्हा जो बॅक्टेरिया आहे, बॅक्टेरियाची हे जे आहे याचा डिफरन्स जे आहे कशावरून केलेला आहे, की जे अरेंजमेंट ऑफ फ्लॅजेला आहे, काय आहे अरेंजमेंट ऑफ फ्लॅजेला, त्याच्यावरून त्याचे वेगवेगळे टाईप पडतात. जसं की अट्रिचस म्हणजे जेव्हा बॅक्टेरियाला कोणताही फ्लॅजेला अटॅच नसतो त्याला काय म्हणतो आपण अट्रिचस म्हणतो. मोनोट्रिचस बॅक्टेरिया म्हणजे काय, की जेव्हा त्याला काय एक फ्लॅजेला अटॅच असतो. लोकोट्रिचस म्हणजे काय, एका एंडला पूर्ण काय असते एका एंडला म्हणजे ही जी बॅक्टेरिया आहे बॅक्टेरियल बॉडीमध्ये एका एंडला नंबर ऑफ फ्लॅजेला प्रेझेंट असतात. तेव्हा त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, म्हणजे तेव्हा त्या बॅक्टेरियाला आपण काय म्हणतो लोफोट्रिचस बॅक्टेरिया. ओके. अँपिट्रिचस म्हणजे काय, की दोन्ही इकडनं, जसं लोफोट्रिचस ही कशी एका इकडची कंडिशन आहे, की एकीकडे आपल्याला खूप असा एकत्र कंडेन्स्ड फ्लॅजेला दिसतात. असे कंडेन्स फ्लॅजेला जेव्हा दोन्ही एंडला दिसतात त्याला आपण म्हणतो अँपिट्रिचस. आणि जेव्हा फ्लॅजेला हे ऑल ओव्हर दी बॉडीमध्ये दिसून येतात त्याला म्हणतो आपण पेरिट्रिचस बॅक्टेरिया. काय म्हणतो पेरिट्रिचस बॅक्टेरिया. आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये सुद्धा तेच विचारलेलं आहे, की दॅट हॅज फ्लॅजेला डिस्ट्रीब्युटेड ऑल ओव्हर दी एंटायर सरफेस. आपलं करेक्ट आन्सर काय असेल, ऑप्शन सी पेरिट्रिचस. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इन ऑटोक्लेव्ह हीटिंग अकर्स बाय, ऑप्शन आहे ड्राय हीट, मॉइस्ट हीट, रेडिएशन आणि फिल्ट्रेशन. तर ऑटोक्लेव्ह मध्ये जनरली मॉइस्ट हीटिंग जी आहे ती मॉइस्ट हीटने होत असते. म्हणजे करेक्ट आन्सर काय, ऑप्शन बी. आणि याचा इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह ऑटोक्लेव्हवर जर क्वेश्चन आला तर याचं आपल्याला विचारू शकतात, ते म्हणजे त्याचं टेम्परेचर. तर 121 डिग्री सेल्सिअस आणि टाइम जर विचारला तर 15 मिनिट. ओके. किती आहे, 15 मिनिट. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ बायोकंट्रोल एजंट. ऑप्शन आहे ट्रायकोडर्मा व्हिरिडी, सुडोमोनास फ्लुरोसन्स, बॅसिलस सबटिलिस आणि ब्युवेरिया बासियाना. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ट्रायकोडर्मा असेल, सुडोमोनास असेल, ब्युवेरिया असेल, हे आपण ऍज अ एंटमोपॅथोजेनिक फंगाय म्हणून यूज करत असतो. वाईल जो बॅसिलस सबटिलिस आहे, सुडोमोनास हा बॅक्टेरिया. ओके. बॅसिलस सबटिलिस हा बॅक्टेरिया जो आहे हा आपण कशासाठी हे आपण बघितलं, की याची आपण ही आपण कशासाठी यूज करतो. तर जे काय म्हणतो आपण त्याला पेनिसिलिन वगैरे, पेनिसिलिन वगैरे काय, पेनिसिलिन, टेट्रोसॅप्लिंग, तसं बॅक्टेरियासिन आहे. कोणतं बॅक्टेरियासिन जे आहे त्याच्या डेव्हलपमेंटसाठी आपण बॅसिलस सबटिलिस हा यूज करत असतो. हा आपण बायोकंट्रोल एजंट म्हणून यूज करत नाही. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन सी. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. कॉमन बायोकंट्रोल एजंट इन्क्लूड, ऑप्शन आहे ट्रायकोडर्मा व्हिरिडी अँड सुडोमोनास फ्लुरोसन्स, रायझोबियम ॲज अझोटोबॅक्टर, अल्टनारिया अँड फुजारियम, सॅकॅरोमायसिस अँड पेनिसिलियम. ओके. तर आपलं सॅकॅरोमायसिस हा काय आहे, एक ईस्ट आहे. ओके. हा काय आहे, एक ईस्ट आहे. पेनिसिलियम याला काय म्हणतो, पेनिसिलियम ही काय आपली एक याला मला नाव आठवत नाही आता. पेनिसिलियम आपण आणि अल्टनारिया आणि फुजारियम हे काय आहेत, पॅथोजन आहेत. ओके. हे काय आहेत, पॅथोजन आहेत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की जो फुजारियम आहे तो काय करतो, विल्ट डिसीज कॉज करतो. अल्टनारिया अर्ली ब्लाइट वगैरे. त्याच्यानंतर रायझोबियम अँड अझॅटोबॅक्टर हे काय आहेत, नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया. अँटो फिक्सेशन म्हणजे हे आपल्याला हेल्प कशासाठी करतात, हे हेल्पफुलच आहेत. ओके. हे हेल्पफुलच आहेत. कन्फ्युज आपण होऊ शकतो की रायझोबियम अँड अझॅटोबॅक्टर हे हेल्पफुल आहेत, फक्त आपण यांचा यूज कशासाठी करतो, तर सॉइल फर्टिलिटी इन्क्रीज करण्यासाठी. कशासाठी, सॉइल फर्टिलिटी इन्क्रीज करण्यासाठी. आणि बायो कंट्रोल म्हणजे काय, बायोलॉजिकल कंट्रोल एजंट. विथ दी हेल्प ऑफ दिस बायोपेस्टिसाइड we will कंट्रोल आर पेस्ट अँड डिसीजेस. तर ते कोणते कोणते आहेत, ट्रायकोडर्मा व्हिरिडी अँड सुडोमोनास फ्लुरोसन्स. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन ए. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा.
अर्का आलोक इज द व्हरायटी ऑफ टोमॅटो विच इज रेजिस्टंट टू ऑप्शन आहे बॅक्टेरियल विल्ट, अर्ली ब्लाइट, लीफ कर्ल व्हायरस आणि फुजारियम विल्ट. तर फुजारियम विल्ट हा काय आहे, हा क्लामॅडोस्पोर व्हेजिटेटिव्ह फंगस आहे. हा काय आहे, एक सॉइल बॉर्न आहे. हा काय सॉइल बॉर्न आहे. ओके, देन आहे लीफ कर्ल व्हायरस. हा जनरली ट्रान्समिट कोण करते, तर व्हाईट फ्लाय. ओके, अर्ली ब्लाइट हा आपल्याला कशामध्ये दिसून येतो, पटॅटो मध्ये. आणि बॅक्टेरियल विल्ट जो आहे हा टोमॅटो मध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाळला जातो. तसं तर टोमॅटोचा पायथियम अफिनिडर्माटम आहे. अर्का आलोक जी आहे ही रेजिस्टंट व्हरायटी आहे अगेन्स्ट बॅक्टेरियल विल्ट. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन ए. देन नेक्स्ट आहे स्पॉन्जी टिश्यू डिसऑर्डर इज अ प्रॉब्लेम ऑफ विच फ्रूट. ऑप्शन आहे मँगो, बनाना, गावा, पपया. हे असे जे क्वेश्चन आहेत हे आपल्याला दिसल्या आपल्याला आन्सर माहिती असतं की स्पॉन्जी टिश्यू हा जो डिसऑर्डर आहे जनरली आपल्याला कशामध्ये दिसून येते, तर हापूस आंब्यामध्ये. करेक्ट आन्सर इथे सुद्धा काय आहे, ऑप्शन ए. ओके, देन नेक्स्ट द हार्ड कन्सिस्टन्सी स्लाइम लेअर ऑफ बॅक्टेरिया इज कॉल्ड ॲज. ओके, तर ऑप्शन आहे कॅप्सूल, सिस्ट, एंडोस्पोर आणि स्क्लेरोशियम. आता स्क्लेरोशिया जो आहे हा कशामध्ये फॉर्म होतो, हा फंगी मध्ये फॉर्म होतो. हा कशामध्ये फॉर्म होतो, फंगामध्ये फॉर्म होतो. आणि वाईल जो सिस्ट आहे, ओके, सिस्ट म्हणजे काय, एक प्रोटेक्टिव्ह थिक स्लाइम लेअर. आणि आपल्याला विचारलेलं सुद्धा तेच आहे की एक थिक स्लाइम लेअर जेव्हा बॅक्टेरिया फॉर्म करतो अंडर अनफेवरेबल कंडिशन मध्ये, तर त्याला काय म्हणतात, तर त्याचं करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन बी, सिस्ट म्हणतात. काय म्हणतात त्याला, सिस्ट असं म्हणतात. ओके, तुम्ही कन्फ्युज कॅप्सूल मध्ये असाल तर कॅप्सूल जे आहे हे प्रोटेक्टिव्ह आहे पण तेवढं हार्ड नसते, तेवढी त्याची कन्सिस्टन्सी नसते जेवढी कन्सिस्टन्सी सिस्टची असते. ओके, आणि एंडोस्पोर हे काय आहे, हा एक डिफरंट फिनॉमिना आहे. तुम्हाला कन्फ्युजन हे फक्त कॅप्सूल आणि सिस्ट मध्ये असायला पाहिजे. एंडोस्पोर जो आहे हा एक सर्वायवलचं स्ट्रक्चर आहे. ओके, द नेक्स्ट विच अँटीबायोटिक, हा पेनिसिलिन काय आहे, अँटीबायोटिक आहे. विच अँटीबायोटिक इज प्रोड्यूस फ्रॉम बॅसिलस सबटिलिस. ऑप्शन आहे स्ट्रेप्टोमायसिस, ऑप्शन बी आहे बॅक्टेरियासिन, पेनिसिलिन आणि टेट्रासायक्लिन. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की बॅसिलस सबटिलिस पासून आपण बॅसिलस सबटिलिस जो आहे या बॅसिलस सबटिलिस पासून आपण कोणती अँटीबायोटिक बनवत असतो, तर बॅक्टेरियासिन. पेनिसिलिन आपल्याला माहितीये की ही काय आहे, एक फंगस पासून बनवलेली अँटीबायोटिक आहे. ओके, कोणती, पेनिसिलम नोटॅटम. कोणी बनवली होती, अलेक्झांडर फ्लेमिंग नावाच्या सायंटिस्टने 1829 मध्ये. ओके, यावरती करेक्ट ऑप्शन, यावरती जो आहे ऑब्जेक्टिव्ह येऊ शकतो बघा पेनिसिलिन वरती. आणि त्याच्यानंतर बघा की बायोफर्टिलायझर युज्ड इन सोयाबीन इज. ऑप्शन आहे रायझोबियम मेलिलोटी, रायझोबियम जापोनिकम, रायझोबियम ट्रायफोली आणि ऑप्शन आहे, ऑप्शन डी आहे ऑल ऑफ दी अबव. तर बघा रायझोबियम मेलिलोटी जे आहे हे आपण कशाच्या अगेन्स्ट यूज करतो, ल्युसन आणि फेनुग्रीकच्या अगेन्स्ट. कशाच्या अगेन्स्ट, ल्युसन कुणाच्या अगेन्स्ट नाही, याचं सिम्बायोसिस असोसिएशन कुणासोबत असतं, मेलिलोटीचं ल्युसन आणि फेनुग्रीक सोबत. त्यानंतर जापोनिकम जो आहे याचं असोसिएशन कुणासोबत असतं, सोयाबीन सोबत. ओके, जे बायोफर्टिलायझर आहे सोयाबीन मध्ये आपण कोणतं युज करतो, रायझोबियम जापोनिकम. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन बी. ओके, ट्रायफोली बर्सिम सोबत, त्यानंतर फॅझिओली किडनी बीन सोबत आणि लेग्युमिनोसरम पी आणि लेंटिल सोबत. ओके, याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. देन नेक्स्ट आहे बघा, the soil zone around the plant root within the intense microbial activity is called as. आणि ऑप्शन आहे रायझोस्पियर, ऑप्शन बी आहे फायलोस्पियर, एंडोस्पियर आणि मायकोरायझोस्पियर. तर बघा मायकोरायझोस्पियर हा रिलेटेड आहे फंगी प्लस फंगाय प्लस हायर प्लांट रूट. ओके, हायर प्लांट रूट त्याला काय म्हणतो आपण, तेव्हा म्हणतो आपण तेव्हा मायकोरायझा. ओके, मायकोरायझल कंडिशन. इथे आपल्याला विचारलं काय आहे की सॉइल झोन आणि प्लांट रूट. सॉइल झोन आणि प्लांट रूट तर ते काय असतं, तर त्याला म्हणतो आपण रायझोस्पियर. रायझो म्हणजे काय, तर रूट, आणि स्पियर म्हणजे काय, तर झोन. ओके, आणि फायलोस्पियर तर हा प्लांट रिलेटेड आहे. हा काय आहे, प्लांट फायलोस्पियर म्हणजे प्लांट असतील, लिव्ज असेल, ओके, लिव्ज असतील, ब्रांचेस असतील, तो अप्पर पोर्शन आहे तो असतो फायलोस्पियर. आणि रायझोस्पियर म्हणजे बिलो द ग्राउंड सरफेस. ओके, तर इथे करेक्ट आन्सर काय आपला, ऑप्शन ए, रायझोस्पियर. ओके, देन नेक्स्ट आहे बघा, Melidogyne species of nematode are known for forming
आणि ऑप्शन आहे लिप स्पॉट, रूट गॉल, स्टेम कॅन्कर आणि सीड रॉट. तर जो आपला मेलिडोगायनी आहे, मेलिडोगायनी हा कशावरती अटॅक करतो जनरली? हा अटॅक करतो रूट्स वरती. ओके, कशावरती अटॅक करतो? अटॅक करत असतो रूट वरती. ओके, रूट वरती अटॅक करतो म्हटल्यानंतर करेक्ट आन्सर काय येणार आहे? ऑप्शन बी, रूट गाल. ओके, स्टेम कॅन्कर, सिट्रस कॅन्कर वगैरे जो आहे त्यामध्ये आपल्याला दिसून येतो. सीड रॉट हा जनरली सीड वरती अटॅक करतो. लिप स्पॉट लिप वरती अटॅक करेल. पण जे निमॅटोड आहेत हे निमॅटोड राहतात कुठं? जनरली निमॅटोड जे आहे जर त्यांची जनरल कंडिशन आपल्याला विचारली तर ते राहतात कुठं? सॉइल मध्ये. ओके, आणि डॅमेज कशाला कॉज करतात? तर रूट्सला डॅमेज कॉज करतात. ओके, आणि हा जो मेलिडोगायनी आहे हा जनरली ब्रिंजल मध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतो. आणि निमॅटोड कोणताही असो, मॅनेजमेंट जर विचारलं आणि तिथे जर तुम्हाला कुठंतरी मॅरीगोल्ड दिसत असेल, ओके, की जर जे आपलं शेत आहे शेताच्या अवतीभोवती जर मॅरीगोल्ड पेरण्यात आलं असेल तर ते काय? निमॅटोड मॅनेजमेंट. त्याच्यानंतर DD-136 सुद्धा युज करतात निमॅटोडच्या मॅनेजमेंटसाठी. देन आहे वाइडली यूज बॅक्टेरियम फॉर बायोलॉजिकल कंट्रोल इज ऑप्शन आहे ए, बॅसिलस सबटिलिस, बॅसिलस थ्रुंजेनेसिस, सुडोमोनास फ्लुरोसन्स आणि ट्रायकोडर्मा विरिडी. ट्रायकोडर्मा विरिडी एक फंगी आहे. ओके, आणि बॅसिलस सबटिलिस आपण बघितलं हे काय? एक अँटी, याला काय म्हणतो आपण? पेनिसिलिन सारखा हा यूज होतो. बॅसिलस थ्रुंजेनेसिस जो बीटी आहे, ओके, बीटी आपण कशासाठी यूज करतो? तर बीटी कॉटन. ओके, बॅसिलस थ्रुंजेनेसिस हा बायोलॉजिकल कंट्रोल मध्ये यूज होतो जनरली लेपिडोप्टेरन पेस्ट साठी. कोणत्या पेस्ट साठी? लेपिडोप्टेरन पेस्ट साठी. ओके, लेपिडोप्टेरन पेस्ट साठी. बीटी कॉटन असेल, बीटी ब्रिंजल असेल, ओके, तर यामध्ये हा यूज होतो. करेक्ट आन्सर काय? ऑप्शन बी. त्याच्यानंतर प्लुटोला झायलस आपले बीटी जो आहे कॅबेज कॉलीफ्लॉवर मध्ये त्यामध्ये सुद्धा आपण कशाचा यूज करतो? बॅसिलस थ्रुंजेनेसिसचा यूज करत असतो. देन नेक्स्ट आहे गल्फ फार्मिंग बॅक्टेरियम इज ऑप्शन आहे ॲग्रोबॅक्टेरियम टॉम्पेशियन, झांथोमोनास कॉम्पेस्ट्रिस, सुडोमोनास फ्लुरोसन्स आणि रास्ट्रोनिया सोनालिसिरम. रास्ट्रोसोनिया सोनालिसिरम हा काय आहे? एक डिसीज कॉझिंग आहे. पोटॅटो मधला डिसीज आहे हा. ओके, पोटॅटो मधला डिसीज आहे. त्यानंतर सुडोमोनास फ्लुरोसन्स हा आपण कशामध्ये यूज करतो? हा आपण यूज करतो एंटोमोपॅथोजेनिक. ओके, एंटोमोपॅथोजन म्हणून यूज करतो. एंटोमोपॅथोजन बायो कंट्रोल मध्ये हा यूज होतो. त्यानंतर झांथोमोनास कॉम्पेस्ट्रिस हा काय करतो? जो सिट्रस कॅन्कर आहे. ओके, झांथोमोनास जो आहे याच्यामध्ये झांथोमोनास ॲक्झॅनोपोडिस वगैरे जे आहे हा झांथोमोनास जर दिसला तर हा काय? बॅक्टेरियल डिसीज आहे. कोणता आहे? हा एक बॅक्टेरियल डिसीज आहे. त्यानंतर येतो ॲग्रोबॅक्टेरियम टम्पिशन. ॲग्रोबॅक्टेरियम टम्पिशन हा असा बॅक्टेरिया आहे, याला काय म्हणतो? हा काय करतो? टीआय प्लाझ्मिड तयार करतो. टीआय प्लाझ्मिड म्हणजे काय? की हा जो बॅक्टेरिया आहे हा कसा आहे? ट्युमर इंड्युसिंग. काय आहे? ट्युमर इंड्युसिंग. या ट्युमर इंड्युसिंग मुळे काय होतं बघा, हे जे ॲग्रोबॅक्टेरियम टम्पिशन causes crown gall disease by transferring the tDNA. ओके, जर बायोटेक्नॉलॉजी मध्ये याचा खूप मोठ्या प्रमाणात यूज होत असतो. कशासाठी? तर जे प्लांट सेल आहे त्या प्लांट सेल मध्ये जो रेजिस्टंट जीन आहे तो रेजिस्टंट जीन त्यांच्यामध्ये इंड्यूस करण्यासाठी. ओके, तर हा काय करतो? इंड्यूस करतो तर ट्युमर लाईक ग्रोथ करतो. काय करतो? ट्युमर लाईक ग्रोथ करतो. जनरली आपण ॲग्रोबॅक्टेरियम टम्पिशन हा जो आहे बायोटेक्नॉलॉजी मध्ये वाईडली यूज करत असतो. हा काय? ट्युमर लाईक ग्रोथ फॉर्म करते. तर ह्याच्यामुळे म्हणजे विथ दी हेल्प ऑफ जे आपली बीटी कॉटन आहे त्याच्यामध्ये जो बॅसिलस थ्रुंजेनेसिस, क्राय1AC, क्राय2AB नावाचे जीन इंड्यूस केले आहे. त्यानंतर काउपी मध्ये जो टीआय प्लाझ्मिड आहे ही कशाची देण आहे? तर ही आहे ॲग्रोबॅक्टेरियम टम्पेशियन. करेक्ट आन्सर काय? ऑप्शन ए. नेक्स्ट बघा, सायडिओफोर टाइप प्रोड्यूस बाय सुडोमोनास फ्लोरोसन्स इज, आणि ऑप्शन आहे पायरोव्हेरिडिन्स, इंटेरोबॅक्टिन, फेरिक्रोम आणि दुसरं काय आहे? हायड्रोक्झॅनाइट. आणि करेक्ट आन्सर आहे इथं ऑप्शन ए, पायरोव्हेरिडिन. सुडोमोनास फ्लुरोसन जो आहे तो पायरोव्हेरिडिन जे आहे ते प्रोड्यूस करत असतो. व्हाईल फ्लुरोसन CD4 जे आहे हे चिलेट आयरन आहे. हे जनरली कशामध्ये? बायो कंट्रोल मध्ये यूज होतात. ओके, करेक्ट आन्सर काय? ऑप्शन ए. Then next आहे which test is used for detection of bacterial ooze in plant. ऑप्शन आहे ooze टेस्ट, इलायझा टेस्ट, PCR आणि ग्राम स्टेनिंग. ग्राम स्टेनिंग हे कशासाठी होते? तर बॅक्टेरिया पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे चेक करण्यासाठी. ओके, त्यानंतर PCR जनरली
डीएनएच्या आपल्याला मल्टिपल कॉपीज पाहिजे असल्या तेव्हा आपण काय यूज करतो पीसीआर. आणि एलायझा हे कशासाठी असते तर व्हायरस डिटेक्शन टेस्ट आहे. हे काय व्हायरस डिटेक्शन टेस्ट आहे. इथे करेक्ट आन्सर काय ऑप्शन ए वूज टेस्ट. ओके, देन आहे रिप्रोडक्शन इन बॅक्टेरिया ऑकर्स बाय. ऑप्शन आहे बायनरी फिशन, कॉन्जुगेशन अँड प्लाझ्मोगामी, बडिंग ओनली आणि ऑप्शन डी आहे फ्रॅगमेंटेशन. बघा तुम्ही जर फर्स्ट लेक्चर बघितलं असेल आपण त्याच्यामध्ये बघितलं होतं की फंगी जी आहे फंगीचं असेक्शुअल काय असेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन हे कशा थ्रू होते तर हे ते बायनरी फिशन मुळे. ओके, बायनरी फिशन, त्यानंतर बायनरी फिशन बडिंग आणि फ्रॅगमेंटेशन. जर तुम्ही ते बघितलं असेल तर तुम्ही इथे लगेच काय करू शकता विथ दी हेल्प ऑफ इलिमिनेशन मेथड आपण हे जे 3 ऑप्शन आहेत हे कट होतात. करेक्ट आन्सर काय राहते कॉन्जुगेशन. आणि एक्झॅक्टली बॅक्टेरियामध्ये रिप्रोडक्शन कशा थ्रू होते कॉन्जुगेशन अँड प्लाझ्मोगॅमी थ्रू. ओके, बॅक्टेरिया जो रिप्रोड्यूस होतो असेक्शुअली तो कशाने होतो कशाने होतो कॉन्जुगेशन अँड प्लाझ्मोगॅमीनी. ओके, देन आहे बॅक्टेरिया दॅट लाईव्ह ऍट रेफ्रिजरेशन टेम्परेचर इज कॉल्ड ॲज. ऑप्शन आहे मिझोफिलिक, थर्मोफिलिक, सॅक्रोफिलिक आणि हॅलोफिलिक. तर बघा करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन सी सायक्रोफिलिक. सायक्रोफिलिक जो आहे हा 0 ते 20 डिग्री सेल्सिअस एकदम कमी तापमानावर हा राहू शकतो इन्क्लुडिंग रेफ्रिजरेशन. आणि मिझोफाईल जो आहे तो मॉडरेट टेम्परेचर मध्ये राहतो. जो थर्मोफाईल आहे तो हाय डिग्री सेल्सिअस वरती सर्वाइव्ह करतो. आणि हॅलोफाईल जो आहे तो साल्टी एन्व्हायरमेंट मध्ये राहत असतो. काय आहे साल्टी एन्व्हायरमेंट. हॅलोफिलिक विचारलं तर साल्टी एन्व्हायरमेंट. ओके, करेक्ट आन्सर काय आहे इथे आपलं ऑप्शन सी. द नेक्स्ट आहे कॅल्शियम प्रोपिओनेट इज युज्ड इन ब्रेड टू रिड्यूस. ऑप्शन आहे मोल्ड अँड बॅक्टेरियल ग्रोथ, दुसरा आहे ईस्ट फर्मेंटेशन, दुसरा आहे एन्झाइम ऍक्टिव्हिटी आणि ऑप्शन डी आहे न्यूट्रिएंट लॉस. तर ब्रेड मध्ये कॅल्शियम प्रोपिओनेट जनरली कशासाठी युज करतात तो युज करतात मोल्ड आणि बॅक्टेरियल ग्रोथ जी आहे ती रिड्यूस करण्यासाठी. ओके, कॅल्शियम प्रोपिओनेट जो आहे हा एक प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतो आणि तो इनिबिट करतो कशाला मोल्ड आणि बॅक्टेरियाच्या ग्रोथला बॅक्टेरिया प्रोडक्ट मध्ये. करेक्ट आन्सर काय इथं ऑप्शन ए. ओके, द नेक्स्ट आहे मीट केप्ट अंडर द एरोबिक कंडिशन फॉर लॉंग पिरियड इज स्पॉइल्ड बाय. आणि ऑप्शन आहे सुडोमोनास, लॅक्टोबॅसिलस, क्लोस्ट्रोडियम आणि बॅसिलस. इथं करेक्ट आन्सर काय येतं इथं करेक्ट आन्सर येते सुडोमोनास. अंडर एरोबिक कंडिशन मध्ये सुडोमोनास काय करतो अमिनो ऍसिड डिग्रेड करतो. आणि अमिनो ऍसिड डिग्रेड करतो म्हणजे त्याच्यामुळे काय होते मीट जे आहे ते मीटचं स्पॉइलेज आपल्याला दिसून येते. काय होते मीटचं स्पॉइलेज दिसून येते. आणि तर करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन ए. व्हाईल लॅक्टोबॅसिलस आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हा कशामध्ये दिसून येतो कर्ड मध्ये दिसून येतो. ओके, कशामध्ये दिसून येतो कर्ड मध्ये. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा टोबॅको स्ट्रिक मोझॅक व्हायरस बिलॉंग टू विच फॅमिली. ऑप्शन आहे पॉर्टिव्हिरिडी, ब्रोमोव्हिरिडी, जेमिनीव्हिरिडी आणि ऑप्शन डी काय आहे टोबॅमोव्हिरिडी. तर काय ऑप्शन बी ब्रोमोव्हिरिडी. हे काय टोबॅको स्ट्रिक मोझॅक व्हायरस जो आहे हा कशामध्ये येतो ब्रोमोव्हिरिडी मध्ये येतो. पॉर्टिव्हिरिडी मध्ये काय येतात मोझॅक डिसीज येतात ज्याच्यामध्ये लेग्युम मोझॅक येतात. जनरली कोणते मोझॅक येतात लेग्युम मोझॅक. आणि टोबॅमोव्हिरिडी मध्ये टोबॅको मोझॅक व्हायरस. ओके, आता ही जे टोबॅमोव्हिरिडी आहे याच्यावर काय तर टोबॅको मोझॅक व्हायरस याच्यावरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त आहे टोबॅको मोझॅक व्हायरस वरती कारण हा फर्स्ट डिस्कवर्ड आहे. ओके, जेमिनीव्हिरिडी जी व्हाईट फ्लाय ट्रान्सपोर्ट करते लीफ कर्ड वगैरे ते जेमिनीव्हिरिडी मध्ये येतात. त्यानंतर ब्रोमोव्हिरिडी मध्ये काय येतो तर मोझॅक. कोणते मोझॅक तर लेग्युम मधला मोझॅक जो आहे जो की ट्रान्समिट कोण करत असतो अपिस क्रासिओरा. आणि ब्रोमोव्हिरिडी जे आहे ब्रोमोव्हिरिडी मध्ये येतं आपला टोबॅको स्ट्रिक मोझॅक. कोणता येतो टोबॅको स्ट्रिक मोझॅक. टोबॅमोव्हिरिडी मध्ये कोणता येतो TMV म्हणजे टोबॅको मोझॅक व्हायरस. जेमिनीव्हिरिडी मध्ये लीफ कर्ल येतो. आणि पॉर्टिव्हिरिडी मध्ये कोणता येतो मोझॅकच येतो. पण मोझॅक कोणता जो की लेग्युम मधला आहे. कोणता लेग्युम मधला. हा ट्रान्समिट कोण करत असतं अपिस क्रासिओरा. ओके, इथे करेक्ट आन्सर काय आपला ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे कॉमन व्हायरस डिटेक्शन मेथड इन्क्लूड. ऑप्शन आहे एलायझा, PCR, ISEM. देन आहे ग्राम स्टेनिंग, इलायझा, PCR. ऑप्शन सी आहे PCR वेस्टर्न ब्लॉट आणि ग्राम स्टेनिंग. आणि ऑप्शन डी आहे इलायझा NMR फोटो सायटोमेट्री. तर बघा
जिथं आपल्याला ग्राम स्टेनिंग दिसले ते तसंच कटलं का बरं? कारण ग्राम स्टेनिंग आपण आताच बघितलं हे कशासाठी यूज होते? बॅक्टेरियासाठी. कशासाठी यूज होते? बॅक्टेरियासाठी. ओके, तर करेक्ट आन्सर काय आहे इथं? ऑप्शन फर्स्टच. कारण एलायझा जो आहे, एलायझा असेल, पीसीआर असेल, आयएसईएम असेल, हे आपण कशासाठी यूज करतो? व्हायरस डिटेक्शनसाठी. कशासाठी? व्हायरस डिटेक्शनसाठी. ओके, इलायझा जी आहे ही सेरोलॉजिकल टेस्ट आहे, पीसीआर ही मॉलिक्युलर लेव्हल जातो, इम्युनोसॉर्बर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी हे काय आहेत? एक स्टँडर्डसाठी. करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, आणि लास्ट क्वेश्चन आहे, प्रोपिकोनाझोल इज अप्लाइड टू कंट्रोल. ऑप्शन आहे ए पावडरी मिल्ड्यू ऑफ लिनसीड, ऑप्शन आहे रस्ट ऑफ व्हीट, ऑप्शन सी आहे ब्लास्ट ऑफ राईस, आणि ऑप्शन डी काय आहे? स्मट ऑफ सॉर्गम. तर जनरली हा जो प्रोपिकोनाझोल आहे, प्रोपिकोनाझोल आपण कशासाठी यूज करतो? पावडरी मिल्ड्यू ऑफ लिनसीड. ओके, हा काय, हे काय आहे? एक सिस्टमिक फंगिसाइड आहे, आणि इफेक्ट आपल्याला एकदम इफेक्टिव्ह कशाच्या अगेन्स्ट दिसून येते? पावडरी मिल्ड्यू फंगीच्या अगेन्स्ट दिसून येते. बघा, आपले पूर्ण जे प्लांट पॅथॉलॉजीचे लेक्चर आहे ते इथं संपले आहे. ओके, उद्यापासून आपण जेपीबी स्टार्ट करणार आहोत. तर तुमचे काही सजेशन असतील तर तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता. ओके, आजपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि नोटिफिकेशन ऑन करून द्या, म्हणजे उद्याचं जे जीपीबीचं लेक्चर आहे ते तुम्हाला लगेच दिसून जाईल, आणि तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करायला विसरू नका. थांबूया इथे. ओके, बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम.